आईशी गद्दारी मी माझ्या आयुष्यात करू शकणार नाही, मी वरती पण सांगितलं। आणि सुदैवाने म्हणा की काय, माझ्या आईचं नाव कमल आहे, त्याच्यामुळे मी तर करणारच नाही, पण माझ्या आईचं नाव घेतलेलं मी सोडणार नाही। तुमच्या आपल्या आईचं नाव कोणी घेतलं आपण कसं सोडू, त्याच्यामुळे माझ्या आईचं नाव कमल आणि मी कमलाचा मुलगा। आणि माझ्यासाठी पार्टी ही सगळं काही आहे। पार्टी जो निर्देश देईल, जो आदेश देईल, उद्या जर मला पार्टीने सांगितलं, मी आजही सांगतो, उद्या विधानसभा तुला लढायची नाही, तुला सेवा करायची आहे, याच किंचितही माझ्या मनात येणार नाही। मला जर कोणी बोलवलं नाही तरी बळजबरी येऊन मी पार्टीच्या ठिकाणी उभा राहील, मला बोलवायची सुद्धा मी वाट पाहणार नाही। आईने आपल्याला बोलवावं याच्यासाठी मुलाने वाट पाहावी याची गरजच नाही। तरी आपण सगळ्यांना सोबत घेऊन या प्रवासात जायचंय। या पार्टीच्या आपल्या कार्यक्रमासाठी खरं तर स्मिताताईंचं मी अभिनंदन, आपल्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून करूया की स्मितामध्ये तुम्ही इथं बसलेले आणि वडीलधारी सगळे 90% कार्यकर्ते ओळखणारे अशी एक आपल्या सोबतचे काम करणारे आहेत की अगदी अडचणीच्या काळापासून त्या पक्षात होते, एबीव्ही पासून काम चालू केलं। मधल्या काळात तिकिटाच्या विषयावर त्यांच्यावर जो प्रसंग आला तरी त्या महिलेने, त्या ताईने कधीही मागे डगमगली नाही, पक्षाशी प्रामाणिक राहिली, कुठलाही विचार मनात आला नाही। पुन्हा मधल्या काळात सरकार नव्हतं तरी सोबत राहिल्यात आणि आज पक्षाने ती पक्षनिष्ठा ओळखून पुन्हा तिकीट दिलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।